आता या अवकाळी पावसाचा लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे। ट्रान्स हार्बर मार्गावरची सेवा विस्कळीत झाल्याचं दिसतंय। ठाण्यावरून वाशी आणि पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर लोकलचा खोळंबा झालेला आहे। लोकल सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे मात्र हाल होत आहेत। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे लोकल उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये झालेल्या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। यामुळे घरी जाणाऱ्या माणसांचे मात्र हाल होत आहेत। ट्रान्स हार्बरवरची लोकल सेवा काही मिनिटे उशिराने सुरू आहे। अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवर लोकल थांबलेले आपण पाहतोय, त्यामुळे गर्दी वाढतच चाललेली आहे आणि ऐन म्हणजे कामावरनं घरी परतण्याची ही वेळ असते आणि या संपूर्ण वेळेमध्ये अनेकांना हा नाहक त्रास आता सहन करावा लागणार आहे। लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। राज्यभरामध्ये इतर ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होता, मात्र आता मुंबईमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यामुळे जोरदार पाऊस बरसतोय। अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि याचा थेट परिणाम लोकल सेवेवर झालेला आहे। लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी मयूर राणे। मयूर, लोकल सेवा विस्कळीत झालेली नक्की काय घडतंय, काय परिस्थिती आहे तिकडे? नक्कीच पाहायला गेलं तर काही वेळापूर्वी जोरदार पाऊस झाला, त्याच्यातच कुर्ल्यावरनं सीएसएमटीकडे जाणाऱ्या इथे लोकल सेवा इथे ठप्प झालेली आहे। जो पेंटाग्राम असतो त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर तांत्रिक बिघाड देखील निर्माण झालेला आहे। त्याच्यामध्ये चाकरमाने असतील ते कुठे आता घरच्या दिशेने निघाले होते, त्यांचा देखील आता अजून पाहायला गेलं तर रेल्वे सेवा सुरळीत चालू झालेली नाही आहे। जसे तसे रेल्वे जागेवर थांबलेले आहेत। पाहायला गेलं तर मोठा पाऊस देखील इथे पडत आहे। भांडूप असेल, कुर्ला असेल किंवा उपनगर असेल, या विभागात जोरात पाऊस देखील पडला। त्याच्यामुळे पाहायला गेलं तर रेल्वे सेवा देखील विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली। जी, धन्यवाद मयूर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे वादळी वाऱ्यामुळे। ठाण्यावरून वाशी पनवेल मार्गावर प्रवाशांचा मोठा खोळंबा होतोय।